तर विद्यार्थी मित्रांनो, फेरपरीक्षेबाबत यंदा प्रश्नचिन्ह तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 बातम्या. आता त्या 3 बातम्या ज्या आहेत त्या शैक्षणिक संदर्भातच आहेत किंवा एज्युकेशनलच न्यूज आहेत. तर एक न्यूज जी आहे ती आपल्या समोर दिसत आहे की परीक्षा ज्या आहेत 10वीच्या त्यांच्या संदर्भात ही न्यूज आहे. याच्यानंतरची जी न्यूज आहे ती आहे प्रथम वर्षासाठी कट ऑफ वाढणार, त्याच्या संदर्भात एक न्यूज आहे. त्याच्यानंतर जी आहे ती आहे पदवी प्रवेशासाठी चुरस. तर ही एक न्यूज आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया या व्हिडिओला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर यामध्ये तुम्ही असाल किंवा 10वीला असाल किंवा तुम्ही यासाठी प्रथम वर्षासाठी ॲडमिशन घेणार असाल यावर्षी किंवा तुम्ही पदवी परीक्षेसाठी असाल तर ते तिन्ही साठी जर तुम्ही अर्ज करणार असाल किंवा तुमच्या फील्डमध्ये असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तर परीक्षांचं काय होणार, फेरपरीक्षेबाबत यंदा प्रश्नचिन्हच म्हणजे फेरपरीक्षा ज्या असतात त्या परीक्षा होणार की नाही यंदा, याचाही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतलेल्या 10वी-12वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती खुद्द राज्य मंडळाकडे नाही आहे. परीक्षा परिणामी यंदा 10वी-12वीसाठी फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. 10वी-12वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांनी ऑक्टोबरमध्ये होणारी परीक्षा फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुलै 2015 पासून फेरपरीक्षा घेण्यात येते. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्य मंडळाचा 12वीचा निकाल तब्बल 1.5 महिने उशिरा जाहीर झाला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ऑगस्ट महिन्यात ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देखील या परीक्षांबाबत उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी किंवा या पुढच्या वर्षी फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे किंवा या संदर्भात कुठलीही या ठिकाणी GR काढण्यात आलेलं नाही किंवा जे परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्येही सुद्धा प्रसिद्धीपत्रक जे काढलं होतं यंदाच्या मंडळाने तर त्या परीक्षा पत्रकात सुद्धा कुठलाही या संदर्भात उल्लेख केलेला नाही आहे. तर आता प्रतीक्षा 10वीच्या निकालाची तर राज्य मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात 10वीचे निकाल जाहीर होतं. मात्र यंदा कोरोनामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडले होते. त्यामुळे निकाल लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करत आहोत असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फेरपरीक्षा तर होणारच नाही, तसेच 10वीचा निकालही जो आहे तो लवकरात लवकर लावण्यात येईल असं एक यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, राज्य मंडळाकडून सांगण्यात आलेले आहे. तर यामध्ये काय होणार आहे ते जसं काही तुम्हाला अपडेट येईल तसं तुम्हाला कळलं जाईल 10वीच्या निकालाबाबत. तर पुढचं जर आपलं आर्टिकल पाहिलं तर ते आहे प्रथम वर्षासाठी कट ऑफ जो आहे तो वाढणार आहे. तसेच विज्ञान शाखेसह सर्वच अभ्यासक्रमांसाठी चढाओढ असणार आहे यावर्षी. तर कशामुळे हे होणार आहे किंवा का असं होणार आहे तेही आपण यामध्ये पाहू. तर 12वीच्या निकालातील उत्तीर्णतेचा टक्का म्हणजेच पासिंग पर्सेंटेज जे आहे ती यंदा वाढलेले असून 75% आणि 90%हून अधिक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी प्रथम वर्षाच्या परीक्षेचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील नामांकित विद्यापीठांचा कट ऑफ देखील जवळपास 1 ते 2% वाढण्याची शक्यता आहे. तसेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या 12वी परीक्षेतील निकालात उत्तीर्णतेचा टक्का वाढला आहे यंदा. तसेच एकूण निकालात विज्ञान, वाणिज्य, कला यासह व्यवसाय अभ्यासक्रमाचे 4ही शाखांमध्ये वाढ झाली आहे. राज्य मंडळाबरोबरच CBSE आणि ICSE 12वीच्या निकालात चांगल्याच गुणांची उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. पुणे शहराबरोबरच पुणे विभागातही टक्केवारी वाढत असल्याने वाढल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी BCom BBA अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतात. विज्ञान शाखेतून वाणिज्य शाखेकडे वळतात असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कट ऑफ किती वाढलेला आहे तेही आपण यामध्ये पाहू. चला, तर गेल्या वर्षीचे काही महाविद्यालयातील कट ऑफ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर SUP महाविद्यालय वाणिज्य शाखेचा जो कट ऑफ आहे तो 89% आहे. कला शाखेचा जो कट ऑफ आहे तो 90% आहे. सायन्सचा फील्डचा जो कट ऑफ आहे तो 82% आहे. BSc साठीचा जो आहे तो 76%. BBA साठी जो आहे तो आहे 75%. BMCC यांचा जो आहे वाणिज्य शाखेतील यांचा आहे 90%. तसेच मॉडर्न महाविद्यालय म्हणजेच शिवाजीनगर BE इंग्लिश मीडियम यांचा आहे 75%. BCom यांच्यासाठी आहे 65%. BSc साठी 60%. BSc कॉम्प्युटर सायन्स ॲनिमेशन यांच्यासाठी 65% कट ऑफ होता गेल्या वर्षीचा. तसेच BSc बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी यांच्यासाठी आहे 60% गेल्या वर्षीचा. तर यावर्षी यांचा सगळ्यांचा जो पर्सेंटेज ऑफ कट ऑफ आहे तो यावर्षी कमीत कमी 1.5 ते 2% वाढणार असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. तर पूर्ण या ठिकाणी प्राचार्य जे आहे चंद्रकांत रावळ बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय
यांचे काय स्टेटमेंट आहे तेही आपण यामध्ये पाहू. 12वीच्या निकालासाठी टक्केवारी यंदा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीनुसार महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. विज्ञान शाखेतून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी वाणिज्य शाखेकडे वळतात असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे. तर यासाठी यावर्षीचं ही छोटीशी अपडेट आहे तुमच्यासाठी की प्रथम वर्षासाठी यावर्षी कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे. पुढचं जर करंट अफेअर्स किंवा पुढचं जर अपडेट पाहिली आपण आजची न्यूजची, तर ते आहे पदवी परीक्षेसाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे. कशामुळे वाढणार आहे ही चुरस, तर तेही आपण यामध्ये पाहू. तर कोरोनामुळे ग्रामीण महाविद्यालयांचे महत्त्व वाढण्याची शक्यता, जसं की तुम्हाला माहिती असेल की ग्रामीण भागातील महाविद्यालय किंवा विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षण न घेता ते पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातात शिक्षणासाठी. तर कोरोनामुळे यावर्षी किंवा इथून पुढं ग्रामीण महाविद्यालयांचे महत्त्व वाढण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली जात आहे. तर 12वीचा निकाल लागला असला तरी अद्याप नीट किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची CET परीक्षा पुढील 1.5 ते 2 महिने होण्याची शक्यता नाही आहे किंवा होणार नाही आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळण्यात असल्याची चुरस वाढणार असल्याने आहे. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार असल्याने ग्रामीण महाविद्यालयांचे महत्त्व वाढण्याची शक्यता आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत नाशिक व नगर जिल्ह्यातील काही संलग्न महाविद्यालयांमध्ये वाणिज्य शाखेचा सुमारे 50,000 ते 55,000, विज्ञान शाखेसाठी 30,000 ते 32,000, तर कला शाखेच्या सुमारे 27,000 ते 28,000 जागा प्रथम वर्षासाठी उपलब्ध आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा ही याच प्रमाणात उपलब्ध असल्या तरी त्यांच्या प्रवेशासाठी काहीच प्रक्रिया झालेली नाही आहे. अर्ज भरल्याची मुदत संपल्यावर ऑनलाईन मेरिट लावून प्रवेश दिले जातील. पुणे विद्यापीठाशी संलग्न तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी सुमारे 32,000 जागा उपलब्ध आहेत. तसेच 12वीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शुक्रवारपासूनच प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबतची माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. यंदाचा निकाल चांगला लागल्याने सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चुरस लागेल असं डॉक्टर दिलीप शेठ, प्राचार्य जे आहेत सप महाविद्यालयाचे, यांनी एक स्पष्ट केलेलं आहे. तर महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. महाराष्ट्रातून व राज्याबाहेरून चौकशी सुरू आहे, पण प्रवेश किती होतील हे पाहावे लागेल. डॉक्टर रवींद्र सिंह परदेशी यांनी, प्राचार्य जे आहेत फर्ग्युसन महाविद्यालयाचे किंवा फर्ग्युसन कॉलेज, यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. तर मॉडर्न प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यात येण्याचे प्रमाण कमी होईल, पण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा न झाल्याने पारंपरिक अभ्यासक्रम हे विद्यार्थी प्रवेश घेतील असं एक स्टेटमेंट जे आहे ते डॉक्टर राजेंद्र झुंजारराव यांनी, प्राचार्य जे आहेत मॉडर्न महाविद्यालयाचे, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 3 करंट अफेअर्स किंवा 3 अपडेट्स एज्युकेशनल संदर्भात. एक आहे पदवी परीक्षेसाठीची अपडेट, दुसरी जी अपडेट आहे ते आहे प्रथम परीक्षेसाठी जो आहे कट ऑफ वाढणार आहे, आणि तिसरी जी अपडेट आहे ती आहे फेरपरीक्षेत यंदा प्रश्नचिन्हच, म्हणजे फेरपरीक्षा होणार की नाही 10वीची या संदर्भात, 10वी किंवा 12वीची दोन्ही. तर या संदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आई तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील शैक्षणिक संदर्भात. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.